विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण 6 त्रिकोणमिती यामधील काही उदाहरणे पाहू। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये 3 सूत्रे आहेत। या 3 सूत्रांमध्ये आपल्याला काही वेळा रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात। आता या रिकाम्या जागा कोणत्या ते मी तुम्हाला चौकट किंवा बॉक्स करून सांगणार आहे। साइन वर्ग थीटा, सूत्र पुन्हा एकदा पहा। साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा या दोघांची बेरीज केल्यानंतर त्याचं उत्तर येतं 1 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। हे कंपल्सरी याची किंमत 1 असते, 1 असते। दुसरं सूत्र आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा। लक्षात ठेवा, टॅन वर्ग थीटा याच्यामध्ये किती प्लस करायचे आहेत? 1 प्लस टॅन वर्ग थीटा बरोबर याची किंमत असते सेक वर्ग थीटा। आणि तिसरे एक सूत्र आहे 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3 किमती तुम्ही लक्षात ठेवा। साइन वर्ग थीटा कॉस वर्ग थीटा असेल तर त्याची किंमत 1 असते। 1 अधिक टॅन वर्ग थीटा असेल तर किंमत असते सेक वर्ग थीटा। 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा। अशी 3 सूत्रे आपल्याला पर्याय प्रश्न म्हणून विचारले जाऊ शकतात। आता याच प्रकरणामध्ये आपण दुसऱ्या किमती पाहणार आहोत। आपल्याला काही वेळा अँगल किंवा कोन दिलेले असतात। कोन, या कोनामध्ये आपल्याला 0 अंश किंवा 30 अंश किंवा 45 अंश 60 अंश आणि 90 अंश एवढ्या मापाचे आपल्याला कोन दिलेले असतात, अँगल दिलेले असतात। आणि कोणत्याही एका रेशोची किंवा कोणत्याही एका त्रिकोणमितीय गुणोत्तराची किंमत विचारली जाते। उदाहरणार्थ, रेषेचा चढ काढायचा असेल तर समजा मला 60 अंशाचा कोन दिला। किती अंशाचा? 60 अंशाचा कोन असेल तर रेषेचा चढ काढण्यासाठी हे सूत्र वापरतात। टॅन थीटा, दिलेल्या कोनाचे माप टॅनच्या पुढे ठेवा, टॅन 60 अंश। तर याची किंमत आपल्याला लिहिता आली पाहिजे वर्गमुळात 3। ही किंमत आपण टेबलमधून लक्षात ठेवलेले असतात। समजा मला थीटा बरोबर 45 अंश असेल तर रेषेचा चढ बरोबर टॅन आणि टॅनच्या पुढं हे 45 लिहायचे असतात। आणि टेबलमध्ये टॅन 45ची किंमत आहे 1। अशा पद्धतीने रेषेचा चढ आपल्याला काढता येतो। तिसरं उदाहरण, समजा थीटा बरोबर 90 अंश कोन असेल तर रेषेचा चढ बरोबर टॅन 90 लिहायचं आणि टॅन 90 अंश याचं उत्तर असतं अव्याख्येय किंवा अनंत किंवा इन्फिनिटी। अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणमितीमधील काही उदाहरणे विचारले जाऊ शकतात। आता या प्रकरणामधील तिसरा प्रकार आपण घेणार आहोत। जर साइन थीटा बरोबर मला किंमत दिली असेल 4/5, साइन थीटा बरोबर 4/5, तर कॉस थीटा बरोबर, तर कॉस थीटाची किंमत काढा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्याला किंमत दिली साइन थीटा बरोबर 4/5। जी किंमत दिलेली आहे ती आहे अशी लिहा। याच्या खाली त्याचं सूत्र लिहा, एक्स वाय आणि आर मधलं।
इथं सूत्र तुम्ही लिहिताय साईनचं सूत्र आहे y/r. मग यामध्ये येथे वरती y आहे, मग yची किंमत 4 असते. वरती y 4y म्हणून y बरोबर 4. खाली r आहे म्हणून r ची किंमत होते 5. तर कोणाची किंमत काढायची? x ची किंमत काढायची. जर तुम्हाला x, y आणि r माहीत असेल तर तुम्ही कोणत्याही गुणोत्तराची किंमत काढू शकता. मग आपल्याला y ची किंमत दिली, r ची दिली, आता x काढायचं आहे. मग x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचं सूत्र वापरावं लागतं. x वर्ग अधिक y वर्ग बरोबर r वर्ग. मग या ठिकाणी x ची किंमत माहीत नाही, x तसाच. y ची किंमत आहे 4, 4चा वर्ग आणि इकडं आहे 5चा वर्ग. x वर्ग अधिक हा आहे 16 बरोबर 5चा वर्ग 25. मग x वर्ग बरोबर 25 वजा 16. x वर्ग बरोबर येत आहे उत्तर 9. म्हणून x बरोबर उत्तर आलं 3. आणि ह्या किमती माहीत झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही गुणोत्तराची किंमत काढता येते. मला कोणाची किंमत काढायची? कॉस थिटा. मग कॉस थिटा बरोबर सूत्र असतं x/r. लक्षात ठेवा, कॉसचं सूत्र आहे x/r, साईनचं सूत्र आहे y/r. आणि मग आपण x आणि r ची किंमत ठेवणार आहे. x बरोबर 3 आणि r बरोबर 5. ही झाली कॉस थिटाची किंमत. आता याच उदाहरणामध्ये मी दुसरा प्रकार घेणार आहे. जर मला सेक थिटा काढायचा असेल तर सेक थिटाचं सूत्र असतं r/x आणि मग त्याची किंमत झाली 5/3. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला 3 ते 4 मार्कासाठी उदाहरणे विचारली जाऊ शकतात.